Good morning, class. How is it going? Welcome to our education platform in current electricity part 2. करंट इलेक्ट्रिसिटीला सुरुवात केली आपण. एक व्हिडिओ तयार झालेला आहे की ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ शिकण्यासाठीची 3 साइन कन्व्हेन्शन्स सांगितली. जर आपल्याला क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ शिकायचा असेल तर आपल्याला ती साइन कन्व्हेन्शन्स ॲडॉप्ट करावे लागतात. त्या 3 साइन कन्व्हेन्शनपैकी मी सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल की जे पहिलं साइन कन्व्हेन्शन आहे ते क्रिचॉफ्स करंट लॉ शिकण्यासाठी आपण ॲडॉप्ट करतो. काय होतं बरं ते पहिलं साइन कन्व्हेन्शन? तर ते असं होतं की करंट फ्लोज टुवर्ड्स जंक्शन और नोड ऑलवेज टेकन ॲज पॉझिटिव्ह अँड करंट फ्लो अवे फ्रॉम जंक्शन ऑलवेज टेकन ॲज निगेटिव्ह. म्हणजे सर्किटमधल्या जंक्शनकडे येणारा करंट हा पॉझिटिव्ह कन्सिडर केला जाईल आणि जंक्शन सोडून जाणारा करंट निगेटिव्ह कन्सिडर केला जाईल. आठवलं का तुम्हाला? मी जंक्शन काय आहे हे पण तुम्हाला सांगितलं होतं की सर्किटमधला एक असा पॉईंट की जिथं करंट कॉन्सन्ट्रेट होतो किंवा करंट स्प्लिट होतो त्याला म्हणायचं जंक्शन किंवा काय म्हणायचं तर नोड म्हणायचं. ठीक आहे. आणि आपलं असं ठरलं होतं की या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत तर क्रिचॉफ्स लॉज शिकणार आहोत. तर आत्ता मला तुम्हाला शिकवायचा आहे क्रिचॉफ्सचा फर्स्ट लॉ, क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ इन इलेक्ट्रिसिटी किंवा याला क्रिचॉफ्स करंट लॉ असं सुद्धा म्हटलं जातं किंवा याला KCL असं सुद्धा संबोधलं जातं. बघा काय सांगतो हा क्रिचॉफ्स करंट लॉ. बघा क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ किंवा क्रिचॉफ्स करंट लॉचं स्टेटमेंट मी इथं बोर्डवर लिहिलेलं आहे. द ऑल्जेब्रिक सम ऑफ, ऑल्जेब्रिक सम ऑफ कोणाची ऑल्जेब्रिक सम करायची? करंटची. पण ही सम कुठं करायची? ॲट एनी जंक्शन, की ह्या जंक्शनला आपण नोड असं सुद्धा म्हणतोय. बरं हे जंक्शन किंवा नोड कुठं असतील? इन ए सर्किट. जंक्शन किंवा नोड आहे तर तो सर्किटमध्येच असला पाहिजे. सर्किटच्या बाहेर असलेल्या करंटची बेरीज करून मी काय करणार? बरोबर आहे ना? इज इक्वल टू 0. ती काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे. ऑल्जेब्रिक सम 1 + 2 + 3 + 4. सरळ सरळ ॲडिशन करणे. कोणाची ॲडिशन करायची? तर करंटची ॲडिशन करायची. कुठं करायची आहे? तर जंक्शनला करायची किंवा नोडला करायची. आणि हे जंक्शन किंवा नोड कुठं असतील? तर सर्किटमध्ये असतील. आणि सर्किटमधल्या जंक्शनपाशी केलेली करंटची ही ऑल्जेब्रिक सम नेहमीच कशी येईल? तर 0 येईल. हे काय आहे तर क्रिचॉफ्स करंट लॉचं स्टेटमेंट आहे. सोपं आहे ना? बघा द ऑल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन और नोड इन अ सर्किट इज ऑलवेज इक्वल्स टू 0. परत एकदा सांगते. द ऑल्जेब्रिक सम ऑफ, कुणाची ऑल्जेब्रिक सम करायची? करंटची ॲडिशन करायची आहे. करंटची ऑल्जेब्रिक सम करायची आहे. कुठं करायची? जंक्शनपाशी करायची किंवा नोडपाशी करायची. हे जंक्शन किंवा नोड कुठं असले पाहिजेत? सर्किटमध्ये असले पाहिजेत. आणि ही ॲडिशन नेहमीच किती येईल? अकॉर्डिंग टू क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ ही ॲडिशन येईल 0. ठीक आहे. म्हणून आपण म्हणतोय द ऑल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन ऑर नोड इन अ सर्किट इज ऑलवेज इक्वल्स टू 0. मॅथमॅटिकली मी कसं लिहिल ही? ऑल्जेब्रिक सम अशी समेशन ड्रॉ करील मी. कोणाची ऑल्जेब्रिक सम करायची आपल्याला? तर करंटची. ॲट एनी जंक्शन ऑर नोड इज ऑलवेज इक्वल्स टू 0. हे नेहमीच किती असेल? तर 0 असेल. ज्यावेळेस बोर्डसाठी असा प्रश्न विचारला जातो की स्टेट क्रिचॉफ्स करंट लॉ इन इलेक्ट्रिसिटी, त्यावेळेस हे स्टेटमेंट लिहायचं असतं आपल्याला. द ऑल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन ऑर नोड इन अ सर्किट इज ऑलवेज इक्वल्स टू 0. आणि हे मॅथमॅटिकल फॉर्म लिहायला विसरायचा नाही. समेशन I इक्वल्स टू 0. काय असतं माहिती आहे का? की जर लिहित असताना समजा हे स्टेटमेंट लिहित असताना माझ्याकडून गडबड झाली तर हा ऑल्जेब्रिक सम I इक्वल्स टू 0 पाहून एक्झामिनरच्या लक्षात येतं की ह्या विद्यार्थ्याचा जो क्रिचॉफ्स करंट लॉ
संबंधीचा जो कॉन्सेप्ट आहे तो काय आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, म्हणून आपण नुसतं 1 मार्कांसाठीचं हे स्टेटमेंट लिहून मोकळं नाही व्हायचं, तर आपण काय लिहायचं, समेशन I = 0 हा त्याचा मॅथमॅटिकल फॉर्मसुद्धा आपण लिहायचा. ज्यावेळेस स्टेट असा प्रश्न असतो त्यावेळेस फक्त आपल्याला स्टेटमेंटच लिहायचं असतं. ठीक आहे, पहिल्यांदा असा क्रिचॉफ्स करंट लॉ मी पाहते. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इन अ सर्किट इज इक्वल टू 0. थोडासा डिफिकल्ट वाटत असेल ना. आता आपण याचा प्रूफ देऊयात. प्रूफ देत असताना तुम्हाला हा क्रिचॉफ्स करंट लॉ काय आहे हे क्लिअर होऊन जाईल. याच्या संबंधीच्या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, बघा मी तुम्हाला क्रिचॉफ्स करंट लॉसाठीचं एक्सप्लेनेशन देते. एक सर्किट डायग्राम म्हणता येणार नाही याला, पण सर्किट डायग्राममधलं एक जंक्शन मी इथं ड्रॉ केलं आहे. हे बघा, हा डार्क स्पॉट आहे ना, तो रिप्रेझेंट करतो एक जंक्शन. वाटल्यास आपण त्याला लेबलिंग करूयात ओ. हे जंक्शन आहे. खूप मोठं कॉम्प्लिकेटेड सर्किट आहे. तुम्हाला तर माहीत आहे की ओहम्स लॉ कॉम्प्लिकेटेड सर्किटला अप्लाय करणं पॉसिबल नाही असं नाही आहे. आपण अप्लाय करू शकतो, पण मग त्यामुळे कॅल्क्युलेशन वाढतात, लेंदी कॅल्क्युलेशन होते, लेंदी प्रोसेस होती, वेळ जास्त लागतो आहे आपल्याला. म्हणून क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉचा वापर आपल्याला करायचा आहे कॉम्प्लिकेटेड सर्किट सॉल्व करण्यासाठी. त्या कॉम्प्लिकेटेड सर्किटमधलं EMF, रेझिस्टन्स, करंटसारख्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ओहम्स लॉ ऐवजी क्रिचॉफ्स करंट लॉ किंवा व्होल्टेज लॉ वापरणं सोपं पडणार आहे, सोपं जाणार आहे. म्हणून आपण हे लॉ शिकतोय की जे क्रिचॉफ्सने करंट आणि व्होल्टेजच्या बाबतीत दिलेले आहेत. तर बघा, एक कॉम्प्लिकेटेड सर्किट ड्रॉ करण्याची आपल्याला गरज नाही. ज्यावेळेस आपण क्रिचॉफ्स करंट लॉचा कॉन्सेप्ट काय आहे, क्रिचॉफ्सला सांगायचं काय आहे ते शिकून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपण काय केलं आहे, तर एका कॉम्प्लिकेटेड सर्किटमधलं एक जंक्शन इथं ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे, मी म्हणते तो जंक्शन किंवा तो नोड काय आहे, तर ओ. ह्या जंक्शनपाशी तुम्हाला दिसतंय काय बघा, तर टोटल 5 वायर्स की ज्यांना आपण कंडक्टर्स असं सुद्धा म्हणतो. पण प्रत्येक वेळेस कंडक्टर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक स्ट्रेट सॉलिड फॉर्ममध्ये असलेला कंडक्टर येतो. वायर्स आपल्या डोळ्यासमोर पटकन येत नाही. म्हणून मी इथं असं म्हणते की आपल्याकडं काय आहे, तर 5 वायर्स आहेत ज्या कनेक्ट केल्या गेल्यात. कुठं, तर एकट्या या ओ नोडपाशी किंवा ह्या ओ जंक्शनपाशी. ठीक आहे, मग आता 5 वायर्स आहेत, 1 2 3 4 5 तर इथं दिसतच आहे. त्यांना लेबलिंग करण्याची काही गरज नाही आहे. तर बघा, ही पहिली वायर I1 करंट फ्लो करून घेऊन येते. दुसऱ्या वायरने कॅरी केलेला करंट आहे I2. तिसऱ्या वायरने कॅरी केलेला करंट आहे I3. चौथ्या वायरने कॅरी केलेला करंट आहे I4 आणि 5व्या वायरने कॅरी केलेला करंट आहे I5. दिसले ना तुम्हाला 5 वायर्स, 1 2 3 4 5. मग आता या नोडचं ऑब्झर्वेशन करत असताना मला असं दिसतंय की 5 वायर्स कनेक्ट झालेल्या आहेत एकट्या या ओ नोडपाशी आणि काही ना काहीतरी करंट, काही ना काहीतरी मॅग्निट्यूडचा करंट ह्या 5ही वायर कॅरी करत आहेत. ठीक आहे, सर्किटमधून कुठून तरी या 2 वायरने करंट घेऊन आल्या. कुठं, तर ओ पाशी. आणि ह्या 3 वायर सर्किटमध्ये पुढं करंट घेऊन जात आहेत. कुठेही, जे कॉम्प्लिकेटेड सर्किट आहे आपण असं म्हणतो, त्या कॉम्प्लिकेटेड सर्किटच्या पुढच्या भागामध्ये ह्या 3 वायर्स करंट कॅरी करून घेऊन जात असतील. ठीक आहे, आपण फक्त कॉन्सन्ट्रेट कशावरती केलेलं आहे, तर या ओ जंक्शनपाशी केलेला आहे किंवा या ओ नोडपाशी केलेला आहे. तर बघा, क्रिचॉफ्स करंट लॉ शिकण्यासाठी मला पहिलं साइन कन्व्हेन्शन ॲडॉप्ट करावं लागलं आणि पहिलं साइन कन्व्हेन्शन आपल्याला सांगतं की जंक्शनपाशी येणारा करंट हा पॉझिटिव्ह असेल. म्हणजे I1 आणि I2 हा करंट जंक्शनपाशी येतोय. बघा, ह्या वायरवर ड्रॉ केलेल्या ॲरोने तुमच्या लक्षात येईल की I1 आणि I2 कुठं फ्लो होतोय, तर टुवर्ड्स जंक्शन फ्लो होतोय. आणि टुवर्ड्स फ्लो होणारा जो करंट आहे तो नेहमीच कसा असेल, तर पॉझिटिव्ह असेल. का, तर तो जंक्शनकडं जाऊ पाहतोय. आणि I3, I4 आणि I5 या वायरमधून फ्लो होणाऱ्या करंटची डायरेक्शन जर तुम्ही पाहिली, तर यांचे डायरेक्शन पाहून तुमच्या लक्षात येईल की हा करंट या जंक्शनला सोडून पुढे निघून चाललेला आहे. म्हणजे हा अवे फ्रॉम जंक्शन आहे, जंक्शनपासून दूर जाणारा करंट आहे. मग साइन कन्व्हेन्शन काय सांगताय तुम्हाला, फर्स्ट साइन कन्व्हेन्शन सांगतंय की असा जंक्शन सोडून जाणारा करंट I3, I4 आणि I5 सारखा जो करंट आहे त्याला निगेटिव्ह कन्सिडर करायचा. ठीक आहे, मग I3, I4 आणि I5 काय झाले, निगेटिव्ह झाले. ठीक आहे, मग बघा,
अकॉर्डिंग टू क्रिचॉप्स करंट लॉ, क्रिचॉप्स करंट लॉचं म्हणणं काय आहे, समेशन आय काय असायला पाहिजे तर 0 असायला पाहिजे. द ऑल्जेब्रिक सम ऑफ करंट, पण ही बेरीज कुठं केलेली तर जंक्शन पाशी केलेली, ह्या ओ नोड पाशी केलेली जी करंटची सम आहे ती ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. बरोबर ना. मग बघा आपल्याला हा I1, I2, I3, I4 आणि I5 परस्परांमध्ये काय करून टाकायचे आहेत, ॲड करून टाकायचे आहेत. पहिलं साईन कन्व्हेन्शननुसार ॲड करायचे म्हणजे I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 प्लस I5 हे ज्यावेळेस आपण लिहितोय त्यावेळेस साईन कन्व्हेन्शनचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे. बघा मी लिहिते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल की मी काय म्हणते ते. बघा I1 आणि I2 या ओ नोडपाशी येतोय. ठीक आहे. मग मी इथं लिहून ठेवते I1 हा काय आहे तर पॉझिटिव्ह करंट आहे. I2 पण नोडपाशी येतोय, हा सुद्धा काय आहे तर पॉझिटिव्ह करंट आहे. I3 मात्र नोड सोडून जातोय म्हणून हा काय आहे तर निगेटिव्ह करंट आहे अकॉर्डिंग टू फर्स्ट साईन कन्व्हेन्शन. I4 सुद्धा काय आहे तर निगेटिव्ह, का तर नोड सोडून निघून चाललाय. I5 सुद्धा काय आहे तर निगेटिव्ह, का तर नोड सोडून जातोय, अवे फ्रॉम नोड आहे. म्हणून I3, I4 आणि I5 काय आहेत तर निगेटिव्ह करंट आहेत आणि I1 आणि I2 काय आहेत तर पॉझिटिव्ह करंट आहेत. आता यांचं साईन कन्व्हेन्शन सहित आपल्याला त्यांची काय करायची आहे, ऑल्जेब्रिक सम करायची आहे. ठीक आहे. मग करते मी I1, इथं असं प्लस I1 लिहिण्याची गरज नाही. जर तुम्ही प्लस I1 लिहिलं तर तो प्लस असेल आणि ज्यावेळेस तुम्ही इथं प्लस नाही लिहिला त्याही वेळेस तो काय असणार आहे तर प्लस I1च असणार आहे. बघा ना आपण असं लिहितो की सपोज हा +2, हा +2 आहे, इथं प्लस लिहिल्यामुळं तर मला समजलं, पण मी ज्यावेळेस प्लस नाही लिहित आहे त्यावेळेस मला कळते की हा 2 नंबर काय आहे तर पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे ना. म्हणून मी इथं नुसताच लिहिते I1. दुसरा करंट ॲड करायचा आहे प्लस I2. ठीक आहे. तिसरा करंट I3 सुद्धा मला ॲड करायचा आहे म्हणून मी इथं पॉझिटिव्ह साईन देते, पण साईन कन्व्हेन्शननुसार तो काय आहे तर निगेटिव्ह I3 आहे, -I3 आहे. मग मी हा -I3 सुद्धा काय करणार आहे तर ॲडच करणार आहे. कशामध्ये तर ह्या सगळ्या करंटमध्ये. ठीक आहे. म्हणून प्लस -I3 प्लस हे प्लस साईन ह्या ऑल्जेब्रिक सममुळे येते ना तुमच्या लक्षात, प्लस -I4 पुन्हा प्लस -I5 झाले. मी सगळे करंट काय करून टाकले, ॲड करून टाकले, जे नोडपाशी येत होते किंवा नोड सोडून निघून जात होते. I1 आणि I2 नोडपाशी येत होता, I3, I4 आणि I5 नोड सोडून निघून जात होता. मी ह्या सगळ्यांची ॲडिशन केलेली तुम्हाला इथे दिसते बघा. बरोबर आहे ना. आणि ही ऑल्जेब्रिक सम ऑफ करंट ही नेहमीच किती असेल तर 0 असेल. हे स्टेटमेंट मी कशानुसार तयार केलेलं आहे तर क्रिचॉप्स करंट लॉनुसार तयार केलेलं आहे. म्हणजे हे जे मी लिहिलेलं आहे ना तेच म्हणजे काय आहे तर समेशन I इक्वल्स टू 0. म्हणजे हे आपल्याला कोण करायला सांगत आहे तर क्रिचॉप्सचा फर्स्ट लॉ करायला सांगत आहे किंवा क्रिचॉप्स करंट लॉ आपल्याला असं करा म्हणून सांगत आहे. मग मी केलं. ठीक आहे. आता याच्यानंतरची स्टेप आपण लिहूया. बघा I1 प्लस I2 प्लस मायनस काय झाला -I3 प्लस मायनस -I4 प्लस मायनस -I5 इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता बघा आपण काय करू शकतोय, आपण हे -I3 -I4 आणि -I5 या क्वांटिटी इक्वल टू साईनच्या राईट हँड साईडला लिहू शकतो. राईट हँड साईडला गेल्यानंतर त्या सगळ्या काय होऊन जाणार आहेत तर पॉझिटिव्ह होऊन जाणार आहेत. मग हाच जो फॉर्म्युला आहे तो मी कसा लिहील, I1 प्लस I2 इक्वल्स टू I3 प्लस I4 प्लस I5. आले तुमच्या लक्षात. म्हणजे I1 प्लस I2 हा येणारा करंट होता, नोडपाशी येणारा करंट आहे, एंटर होतोय नोडपाशी.
आणि हा इक्वल्स टू काय आहे तर I3 I4 आणि I5 म्हणजे निघून चाललेला करंट आहे, नोडला सोडून जाणारा करंट आहे, त्याच्या बरोबरीने कोण आहे तर नोडपाशी येणारा करंट आहे. मग मी असं लिहू शकेल ना, I1 प्लस I2 ला मी म्हणते एंटरिंग करंट, हा इक्वल टू काय आहे तर लिव्हिंग करंट. बघा, म्हणजे नोडपाशी येणाऱ्या करंटची जेवढी मॅग्निट्यूड असते तेवढीच मॅग्निट्यूड कुणाची असते तर नोड सोडून जाणाऱ्या करंटची असते. म्हणून आपण असं लिहू शकतोय एंटरिंग करंट इक्वल टू लिव्हिंग करंट. बघा, तुम्हाला जर नंबरच्या फॉर्ममध्ये सांगितलं ना तर पटकन लक्षात येईल. सपोज मी असं म्हणते की I1 आहे 2 एम्पियर आणि I2 आहे 2 एम्पियर. I1 हा करंट एका वायरमधून फ्लो होत होता आणि तो करंट होता 2 एम्पियर. तो कुठे आला तर ह्या नोडपाशी आला. I2 करंट दुसऱ्या वायरमधून फ्लो होत होता, त्याची मॅग्निट्यूड होती 2 एम्पियर. तो सुद्धा कुठं आला तर ह्या O नोडपाशी आला. म्हणजे ह्या O नोडपाशी आता जो टोटल करंट आहे जो ह्या दोन वायरमुळे तयार झाला तो आहे 4 एम्पियर. बरोबर ना, येतं आहे का लक्षात तुमच्या? 4 एम्पियर. तर आता हा 4 एम्पियर करंट पुढं या 3 वायरमधून काय होणार आहे, निघून जाणार आहे. मग कदाचित या वायर्स तो करंट असा घेऊन जातील. इथं असेल सपोज I3 असेल 2 एम्पियर, I4 असेल 1 एम्पियर आणि I5 असेल 1 एम्पियर. म्हणजे पुन्हा तुम्ही बघा 2 एम्पियर प्लस 1 एम्पियर प्लस 1 एम्पियर म्हणजे ह्या करंटची मॅग्निट्यूड सुद्धा किती झाली तर 4 एम्पियर. याचा अर्थ असा की नोडपाशी आलेला करंट आणि नोड सोडून जाणारा करंट हा कसा असतो तर एकसारखा असतो, एकसारख्या मॅग्निट्यूडचा असतो. म्हणून आपण इथं असं लिहिलंय एंटरिंग करंट इक्वल्स टू लिव्हिंग करंट. नोडपाशी येणारा करंट आणि नोड सोडून जाणारा करंट. एंटर होणारा करंट काय होता तर 4 एम्पियर आणि सोडून जाणारा नोड सोडून जाणारा करंट सुद्धा किती होता तर 4 एम्पियर होता. म्हणजे आपण जे म्हणतोय की नोडपाशी जर मी करंटची ऑल्जेब्रिक सम घेत असेल तर ती ऑल्जेब्रिक सम ऑलवेज इक्वल्स टू काय असणार आहे 0 असणार आहे. बरोबर आहे ना. मग आता बघा हे 2 हा 2 हा 2 हा 1 एम्पियर हा 1 एम्पियर जर आपण इथं या इक्वेशनमध्ये जर सबस्टिट्यूट केला तर ते इक्वल टू काय येणार आहे 0 येणार आहे. बघा मी तुम्हाला दाखवते करून. चला आपण करंटच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. I1 आपण काय म्हणतोय 2 एम्पियर प्लस I2 काय आहे म्हणतोय पुन्हा 2 एम्पियर मायनस I3 काय आहे आपण म्हणतोय तर 2 एम्पियर मायनस I4 ची मॅग्निट्यूड किती आहे तर 1 एम्पियर मायनस I5 ची मॅग्निट्यूड किती आहे तर अगेन 1 एम्पियर इज ऑलवेज इक्वल्स टू 0. बघा बरं 0 येतोय का. 2 प्लस 2 4 मायनस 2 मायनस 1 मायनस 1 मायनस 2 4 मायनस 2 मायनस 2 मायनस 4 इक्वल्स टू 0. 4 मायनस 4 0 इक्वल टू 0. ठीक आहे. म्हणजे जे आपल्याला किर्चॉफ सांगण्याचा प्रयत्न करत आहे की या नोडपाशी आलेला करंट आणि नोड सोडून जाणारा करंट याची मॅग्निट्यूड कशी असणार आहे इक्वल असणार आहे. 4 एम्पियर जर नोडपाशी येतोय तर 4 एम्पियर नोड सोडून निघून सुद्धा जातोय आणि याचा अर्थ असा की त्या O नोडपाशी कोणत्याही प्रकारचा चार्ज लॉस होत नाही. कोणत्याही प्रकारचा चार्ज लॉस तिथं होत नाहीये या O नोडपाशी. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतोय की हेन्स द किर्चॉफ्स करंट लॉ इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. बघा मी काय म्हणते येतंय का लक्षात तुमच्या. मी असं म्हणते की नोडपाशी येणारा 4 एम्पियर करंट आणि नोड सोडून जाणारा करंट सुद्धा 4 एम्पियर. असं नाही होतंय की नोडपाशी आला होता 4 एम्पियर आणि मग ह्या I3 I4 आणि I5 ची ज्यावेळेस मी ॲडिशन करते त्यावेळेस ती येते 3.9 एम्पियर.
म्हणजे 0.1 एम्पियर करंट काय झाला, लॉस झाला असं नाही दिसत आहे आपल्याला. नोडपाशी जर 4 एम्पियर येतोय तो नोड सोडून जाणारा करंटसुद्धा किती आहे, 4 एम्पियर आहे. याचा अर्थ या ओ नोडपाशी कोणत्याही प्रकारचा करंट लॉस होत नाही किंवा चार्ज लॉस होत नाही. द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट. चार्ज लॉस होत नाही म्हणून करंटची मॅग्नेट्यूड मला कशी मिळते, ॲज इट इज मिळते. नोडपाशी येणारा आणि नोड सोडून जाणारा करंट कसा आहे, तर इक्वल मॅग्नेट्यूडचा आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण त्यांची साइन कन्व्हेन्शन वापरून ही ऑल्जेब्रिक सम घेतोय, ती ऑल्जेब्रिक सम इक्वल टू किती येते, 0 येते आणि क्रिचॉफ्स करंट लॉ प्रूव्ह होतोय. बरोबर ना. म्हणजेच त्या नोडपाशी काय घडत असेल तर देर इज नो ॲक्युम्युलेशन. ॲक्युम्युलेशन मीन्स गेन ऑर लॉस ऑफ चार्ज ॲट द जंक्शन. जंक्शनपाशी कोणत्याही प्रकारचा चार्ज ॲक्युमुलेट होत नाही किंवा चार्ज गेन केला जात नाही किंवा त्या चार्जचा लॉससुद्धा होत नाही. म्हणजे 4 एम्पियर करंट आणि I3 I4 आणि I4 मधून निघून जाणारा जो करंट आहे तो सपोज 4.2 एम्पियर आहे असं होणार नाही. म्हणजे तिथं करंट गेन केला जाणार नाही आहे किंवा करंटचा लॉससुद्धा होत नाही. म्हणजे चार्जेस गेन केले जात नाहीत किंवा चार्जेसचा लॉससुद्धा होत नाही. म्हणून क्रिचॉफ्स करंट लॉ हा बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे असं आपण म्हणू शकतोय. बघा, जर बोर्ड एक्झाममध्ये प्रश्न विचारला की स्टेट अँड एक्सप्लेन क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ इन इलेक्ट्रिसिटी, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला एका मार्कांसाठी मी मगाशी सांगितलं की स्टेटमेंट लिहायचं, ते स्टेटमेंटचा मॅथमॅटिकल फॉर्म्युलासुद्धा लिहायचा आणि त्यानंतरचा उरलेला जो 1 मार्क आहे तो आपल्याला या एक्सप्लेनेशनसाठी दिला जाईल. आपल्याला हा क्रिचॉफ्स करंट लॉ एक्सप्लेन करावा लागतो. आपल्याला सांगावं लागतं की एंटरिंग करंट इक्वल टू काय आहे, लिव्हिंग करंट आहे. त्यावेळेस आपल्याला उरलेला 1 मार्क दिला जातो आणि म्हणून तो 1 मार्कांचं काम करत असताना तुम्हाला काय काय करायचं सांगते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डायग्राम ड्रॉ कराल. I1 I2, मी इथं असं दाखवलं की I1 आणि I2 नोडपाशी येणारा करंट आहे. तुम्ही अजून एक वायर दाखवली असती I1 I2 आणि I3 तरीसुद्धा काही हरकत नव्हती. मी इथं 3 वायर्सने करंट नोडला सोडून चाललेला आहे असं दाखवते. तुम्ही इथं 3 वायर काढल्या, 2 काढल्या, 4 काढल्या तरीसुद्धा चालणार आहे. तरीसुद्धा तुम्हाला हा क्रिचॉफ्स करंट लॉ एक्सप्लेन करताच येणार आहे, कारण ऑल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन ऑर नोड इज ऑलवेज इक्वल्स टू काय आहे, 0 आहे. ठीक आहे. मग आपण असं करूयात, एक डायग्रॅम ज्यावेळेस मी 2 मार्कांकडे लक्ष ठेवून तो पॉईंट तयार करते, कॉन्सेप्ट क्लिअर करून घेणं म्हणजे क्रिचॉफ्स करंट लॉमध्ये आहे काय हे समजून घेणं आणि तो क्रिचॉफ्स करंट लॉ परीक्षेमध्ये लिहून त्याचे 2 मार्क मिळवणं, त्याचं पूर्ण 2 पैकी 2चं क्रेडिट मिळवणं, हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर शिकत असताना आपण तो कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आणि त्यानंतर 2 मार्कांसाठी जर हा प्रश्न आला तर मी कसा तो अटेम्प्ट करील ते सगळं डोक्यामध्ये स्टेप्स ठेवायच्या. तर 1 मार्कांसाठी काय लिहिताय तुम्ही, स्टेटमेंट लिहिताय प्लस मॅथमॅटिकल फॉर्म्युला लिहिताय, हा समेशन I इक्वल्स टू 0. आणि त्यानंतरच्या 1 मार्कांसाठी मी सांगते तुम्हाला तुम्ही काय करायचं, ही डायग्रॅम ड्रॉ करायची. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये एक नोड असेल I1 I2, ज्या काही तुमच्या वायर्स असतील त्या नोडपाशी करंट घेऊन येणाऱ्या असतील आणि उरलेल्या वायर्स ह्या जंक्शनपाशी आलेला करंट पुढं सर्किटमध्ये घेऊन जाणारे असतील किंवा जंक्शनपासून दूर घेऊन जाणारे असतील. मग तुम्ही असं लिहायचं की कन्सिडर ए नोड ओ, मी ह्या केसमध्ये असं लिहील, कन्सिडर ए नोड ओ इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट ॲज शोन इन फिगर वेअर 5 कंडक्टर्स ऑर वायर्स आर कनेक्टेड टुगेदर. I1 and I2 be the current flows towards the junction O and I3, I4 and I5 be the current flow away from the junction. According to the first sign convention, the current flowing towards junction is taken as positive. That's why I1 and I2 considered as positive and the current flowing away from the junction is taken as negative. That's why I3, I4 and I5 are taken as negative. Then according to Kirchhoff's law we have summation I equals to 0. त्यानंतरची ही स्टेप लिहायची
त्यानंतर हा प्लस मायनस मायनस करून आलेली ही स्टेप लिहायची. त्याच्यानंतर I1 प्लस I2 इक्वल टू I3 प्लस I4 प्लस I5 लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं एंटरिंग करंट इक्वल टू लिव्हिंग करंट. आणि शेवटचं एक वाक्य लिहायला विसरायचं नाही. हेन्स द क्रिचॉफ्स करंट लॉ इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ते शेवटचं सेंटेन्स लिहाल त्यावेळेस एक्झामिनरला तुम्ही अपील करत असाल की क्रिचॉफ्स करंट लॉ हा जो कॉन्सेप्ट आहे तो मला क्लिअर झालेला आहे आणि तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल की ज्यावेळेस तुम्ही ते आन्सर असं फिनिश करताय की क्रिचॉफ्स करंट लॉ हा बेस्ड आहे कशावरती, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्जवर. ठीक आहे. बघा, क्रिचॉफ्स करंट लॉ शिकण्यासाठी आपल्याला 3 साइन कन्व्हेन्शनपैकी फक्त पहिलं साइन कन्व्हेन्शन वापरावं लागतं. दुसरं आणि तिसरं साइन कन्व्हेन्शन आपल्याला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ शिकण्यासाठी वापरावं लागते. राहील लक्षात. मी अशी अपेक्षा करते की आज जेवढं काही मी तुम्हाला शिकवलेलं आहे क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ किंवा क्रिचॉफ्स करंट लॉ किंवा याला KCL असं सुद्धा म्हटलं जातं, तो तुम्हाला समजला असेल. आणि आजच्या या व्हिडिओमधून काय झालं तर आपण आपलं 2 मार्कांचं करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमधलं 2 मार्कांचं काम कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. काळजी घ्या सर्वांनी. घरीच राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करत राहा. बाय. थँक्यू.